अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. आता बघा, एक अपूर्णांक आहे 4/5 आणि दुसरा आहे 3/8. या दोन्ही अपूर्णांकांमध्ये आपल्याला तुलना करायची म्हणजे कोणता अपूर्णांक मोठा आहे आणि कोणता अपूर्णांक छोटा आहे ते ठरवायचं. काय ठरवायचं आपल्याला अगोदर? मोठा कोणता आणि छोटा कोणता. तर याला ठरवत असताना बऱ्याच वेगवेगळ्या ट्रिक्स आहे, पद्धती आहे. आता येथे फक्त दोनच अपूर्णांक आहे. आता दोन अपूर्णांक असताना ठरवणं खूप सोपं असतं. दोन अपूर्णांक ज्यावेळी असतात त्यावेळी लहान मोठा ठरवणं खूप सोपं असतं. ते मी सांगतो, ऐका. तिरकस गुणाकार करायचा 4 आणि 8चा. 4 8 32. आणि अपूर्णांकाची तुलना करत असताना शक्यतो छेद समान केल्यानंतर आपल्याला सोपं जातंय. काय करायचं समान? हा छेद 5 आणि 8 हे दोन्ही छेद आहेत आणि ते वेगवेगळे आहेत. ते समान करूया आपण. आता नंतर 5 आणि 3चा गुणाकार करा. 5 त्रिक 15 आणि शेवटी छेदांचा गुणाकार करा. 5 8 40, 5 8 40. दिसतंय आपल्याला समोर आता. दोघांमध्ये छेद समान झाले बघा. छेद समान, याला डिनॉमिनेटर म्हणतोय आपण. दोघांचे छेद समान झाले. आता दोघांचे छेद समान आहे आणि ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. याचा अर्थ 32/40 म्हणजेच 4/5 हा अपूर्णांक 3/8 पेक्षा मोठा आहे. बघा, ही झाली तिरकस गुणाकाराची पद्धत. दुसरी एक पद्धत सांगतो अजून, ऐका. लसावी काढणे, छेदांचा लसावी काढणे. आपल्याला जी पद्धत वापरायची ती पद्धत आपण नंतर वापरायची आहे. योग्य जी वाटेल, पटकन ज्याने सोडवता येईल ती पद्धत. लसावी चा वापर करून छेद समान करणे. बघा आता, हे 2-3दा मी सांगेल. 4/5 आणि 3/8 दोघांमध्ये लहान कोणता मोठा कोणता आपल्याला ते ठरवायचं. तर 5 आणि 8चा लसावी काढा. आता 5 आणि 8 या दोघांचा लसावी आपल्याला काढत असताना बघा, दोन्ही संख्या एकाच संख्येच्या पाड्यामध्ये नाही. 5 आणि 5ला भागितलं 1, खाली राहिला हा 8. 8 आणि 8ला भागितलं 1 1. 5 8 40. लसावी किती मिळाला यांचा? 40. किंवा या दोन्ही ज्या संख्या आहेत या सहमूळ संख्या आहेत, 5 आणि 8. ज्यावेळी एखाद्या गणितामध्ये सहमूळ संख्या येतात त्यांचा डायरेक्ट गुणाकार केला तरी आपल्याला लसावी मिळतो. बघा आता लसावी किती मिळाला? 40. 5चे 40 होण्यासाठी 8ने गुणलं. 8चे 40 होण्यासाठी 5ने गुणलं. 3चे, या 8ला जर 5ने आपण गुणलंय तर 3ला पण 5ने गुणायचं. 4ला जर 5ला जर 8ने गुणलंय 40 होण्यासाठी, अंशाला सुद्धा 8नेच गुणायचं. बघा, 32/40, 15/40. दोघांमध्ये हा अपूर्णांक मोठा. या झाल्या ऑथेंटिक मेथड, पुस्तकामध्ये असलेल्या मेथड आहेत या. आता डायरेक्ट आपल्याला जर शोधायचं असेल पटकन, तर सगळ्यांनी परत एकदा ऐका. 4/5 आणि 5/8 दोघांमध्ये अपूर्णांक आपल्याला पटकन सोडवायचा, पटकन बघायचा आहे. तर 2-3 प्रकारे सोडवता येतो आपल्याला. समजण्यासाठी येथे 0 घ्यायचा, भागाकार यावा म्हणून. 5ने 40ला भागितलं 8. 8ने 50ला भागितलं 6. आता आपल्याला 8 आणि 6 मध्ये मोठा कोणता दिसतोय? 8 मोठा दिसतो. याचा अर्थ हा अपूर्णांक मोठा आहे. ही मेथड आपल्याला वापरता, ऐका. 4/5, 3/6, 1/2
या तिघांचा आपल्याला काय करायचा, उतरता क्रम लावायचा. परीक्षेमध्ये पटकन सोडवता यावं म्हणून सांगतोय हा. उतरता क्रम लावायचा आपल्याला, यांचा काय लावायचा, उतरता क्रम. आता उतरता क्रम काय असतो, उतरता क्रम म्हणजे छोट्याकडून मोठ्याकडे, त्याकडून मोठ्याकडे समजलं. सर्वात अगोदर छोटा अपूर्णांक, यांना आपण एबीसी नाव देऊया, ए बी सी. ओके, छोट्याकडून मोठे तुम्हाला हा क्रम लावायचा आहे. आणि आपल्याला लसावी पद्धत माहिती आहे सगळ्यांना, 5 6 2 चा लसावी काढायचा. याला खूप वेळ लागतो, याला खूप वेळ लागतो परीक्षेमध्ये, किंवा सोडवायचं जर असेल तर. आणि परीक्षेमध्ये तर ऑप्शन असतात, परीक्षेमध्ये ऑप्शन म्हटल्यानंतर आपण पटकन येणारी पद्धत शोधायची. समजण्यासाठी झिरो घ्या, भागाकार जावा म्हणून आपण येथे झिरो घेतोय. 5 ने 40 ला भागायचं 8, 6 ने 30 ला भागायचं 5, 2 ने 10 ला भागायचं 2. आता सगळ्यात छोटी संख्या आपल्याला मिळाली 2. हा पूर्णांक सर्वात छोटा आहे. सर्वात छोटा म्हणजे छोट्याकडून मोठ्याकडे जायचं, 1/2 घेतला. त्यानंतर 5 वाला 3/6, आणि सगळ्यात शेवटी मोठा कोणता आहे, 4/5 हा सगळ्यात मोठा. यांचा जर क्रम लावायचा तर तो मिळाला आपल्याला सी बी ए. सर्वात काय केलं आपण, उतरता क्रम लावला, छोट्याकडून मोठ्याकडे. सर्वात छोटा पूर्णांक मिळाला आपल्याला 1/2, त्यापेक्षा मोठा आहे 3/6, आणि सर्वात मोठा आहे 4/5. याला म्हणायचं उतरता क्रम. 1/4, 3/5, 6/7 आणि 3/2 हे 4 अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत. किती, 4. त्या 4 अपूर्णांकाचा लसावीचा वापर करून आपल्याला यांचा चढता क्रम लावायचा. उतरता क्रम, चढता क्रम. मागचं क्रम सांगताना चुकलं होतं, आपलं लक्षात ठेवा. उतरता सांगायच्या ऐवजी चढता सांगितला गेला. ओके, चढता क्रम. आता चढता क्रम मध्ये काय असतं, छोट्याकडून मोठ्याकडे. आणि उतरता क्रम मध्ये मोठ्याकडून छोट्याकडे. गडबड होत असते, माझ्याकडनंही होईल, तुमच्याकडनंही होऊ शकेल, पण होऊ द्यायची नाही, चुका दुरुस्त करायच्या. आता बघा, याला वेळ किती लागतो बघा, पण माहित पाहिजे आपल्याला. लसावीचा वापर करून यांचा छेद समान करावा लागेल. 4 5 7 2 यांचा लसावी आपल्याला काढायचा. याला वेळ लागतो, पण ही पद्धत आपल्याला माहित पाहिजे. आता 4 आणि 2, 2च्या पाड्यामध्ये 2ने 4ला भागितलं 2, 2ने 1ला भागितलं 1. 5 आणि 7 पाड्यात नाही, त्यांना आपण आहे तसं ठेवलं. आता 2 5 7 डायरेक्ट घेतले तर चालतात, पण एका एकाला भागूया आपण, एका एका संख्येला. 2ने 2ला भागितलं 1, 5 आणि 7 आहे तसे ठेवले. नंतर 5ला भागा, 5 1 5, 7 आहे तसे. शेवटपर्यंत आपल्याला 1 1 घेऊन यायचे. 7 1 7. आता यांचा गुणाकार करा, 2 2 5 7 यांचा गुणाकार करा. किती येतोय, 2 गुणिले 2 4, 4 पंचे 20, 20 गुणिले 7, 140 लसावी मिळाला आपल्याला. यासाठी 140. आता ही पद्धत लेंदी आहे, पण आपल्याला माहित पाहिजे. 140 लसावी मिळाला, पण 4 चे 140 होण्यासाठी 35 ने गुणावं लागेल. येथे घेतले 35. छेद आणि अंश दोघांना 35 ने गुणायचं. 5 चे 140 होण्यासाठी 28 ने गुणावं लागेल, अंशामध्ये पण 28 घेतले. 7 चे 140 होण्यासाठी 20 ने गुणावं लागलं, अंशाला सुद्धा 20 ने गुणायचं.
2चे 140 होण्यासाठी 70 गुणावं लागेल. 3ला पण 70 गुणावं लागेल. आता सगळ्यांचा छेद समान झाला 140. बघा, सगळ्यांचा छेद समान झाला 140, 140, 140. आता यांचा गुणाकार करा अंशाचा. 35, 28 त्रिक किती होतात? 84, 120, 210. बघा, आता आपल्याला क्रम कोणता लावायचा? छोट्याकडून मोठ्याकडे. सर्वात छोटा अपूर्णांक कोणता दिसतो यामध्ये? सर्वात छोटा अपूर्णांक आहे हा, ज्याला आपण ए म्हणूया. ए, बी, सी, डी. ऑलरेडी हा जो क्रम आहे हा छोट्याकडून मोठ्याकडे आहे. हा जो दिसतोय एबीसीडी हा छोट्याकडून मोठ्याकडे होतोय. 4/6, 3/2, 5/8, 9/5. यांना आपण यांचा क्रम लावायचा आपल्याला उतरत्या क्रमाने. उतरत्या क्रमामध्ये काय असतं माहितीये? उतरत्या क्रमामध्ये मोठ्याकडून छोट्याकडे. मोठ्याकडून छोट्याकडे असतो उतरत्या क्रमामध्ये. उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे. आता या ठिकाणी समजण्यासाठी आपण 0 घेऊया. 0 अंशामध्ये 0 ठेवूया. 6 ने 40ला भागितलं, 6×6 36, राहिलेले 4, 6×6 36, 6.6 उत्तर येतं याचं. पटकन काढायचं. 3 ने 30ला भागितलं, 15, 5 ने 50ला भागितलं, 8×6 48 आणि पुढे राहिलेले 2, 8×2 16, 6.2. 5 ने 90ला भागितलं, 18. आता सगळ्यात मोठी संख्या आपल्याला दिसते कोणती? यांना आपण सिक्वेन्स देऊया ए, बी, सी, डी. आणि उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक अगोदर घ्यायचा असतो. बघा, 18 सगळ्यात मोठी आहे. टी ला सगळ्यात अगोदर ठेवलं. नंतर मोठी आहे 15, नंतर ठेवलं बी, नंतर आहे ए, आणि शेवटी आपल्याला दिसतोय सगळ्यात छोटा सी. याला म्हणायचं उतरता क्रम. उतरत्या क्रमामध्ये अगोदर सर्वात मोठा अपूर्णांक असतो. डीबीएसी हे उत्तर आपल्याला मिळालं. मला एक सोपी मेथड सांगितली होती. यांचा लसावी काढता येऊन हे गणित सोडवता येतं, पण वेळ जास्त लागतो. मग येथे समजण्यासाठी भागाकार सोपा व्हावा म्हणून 0 घेतोय आपण. आता 10 ने 90ला भागितलं, 9. 5 ने 70ला भागितलं, 14. 8 ने 60ला भागितलं, 8ला 60ने भागून बघायचं. 8×8 64 जास्त होतात. 8×7 56 घ्या. 8×7 56, राहिलेले 4, 8×5 45. याचं उत्तर आलं 7.5. आता दोघांमध्ये या सगळ्यांमध्ये सर्वात छोटी संख्या आहे सी. 7.5 सगळ्यात छोटी आहे ना, याला सी सगळ्यात अगोदर येणार. आपण चढता क्रम म्हणतोय. चढता क्रम मध्ये छोट्याकडून मोठ्याकडे जातात. सी सगळ्यात अगोदर येणार कारण ती सर्वात छोटी आहे. नंतर आहे ए, बघा, आणि सर्वात मोठी आहे बी. उत्तर मिळालं आपल्याला CAB. या पद्धतीने जलद आणि अचूक उत्तर आपल्याला मिळतं. लसावी काढून पण उत्तर काढता येतं, पण लसावी काढायला खूप वेळ लागतो. वेळ लागेल आणि परीक्षेमध्ये आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. मग समजण्यासाठी भागाकार सोपा व्हावा म्हणून यांना जोडीला 0 घ्या. आता 15 ने 120ला भागितलं, मिळाले 8. किती मिळाले? 8. 11 ने 100ला भागितलं, 11×9 = 9. अंदाजे भाग द्यायचा आहे, जवळपास, एकदम अॅक्युरेट नाही, जवळपास जायचंय.
2 आणि 40 ला भागितलं 20. आता सगळ्यात मोठी संख्या आपल्याला 20 दिसते आणि आपल्याला उतरता क्रम लिहायचा. उतरता क्रम मध्ये काय होतंय, उतरता क्रम मध्ये सगळ्यात मोठी संख्या अगोदर घ्यायची. मग कोणाला अगोदर घेतला आपण, सी ला. नंतर कोण दिसतंय आपल्याला, बी. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे सगळ्यात छोटा आहे ए. आणि यांना आपण अपूर्णांकात लिहित बसलो. 4/2, 10/11 आणि 12/15. हा झाला मुलांनो उतरता क्रम. आणि या उलट असतो, उतरता क्रम झाला. या उलट कोणता असतो, चढता क्रम. चढता क्रम काय होईल, ए बी सी हा होईल मुलांनो चढता क्रम. आणि चढता क्रम मध्ये काय असतं, छोट्याकडून मोठ्याकडे. लक्षात आलं. ही मेथड वापरायची. आपल्याला या अपूर्णांकाचा लावायचा उतरता क्रम. आणि उतरता क्रम कशाला म्हणतात, उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे. आता मोठा अपूर्णांक ठरवण्यासाठी आपण समजण्यासाठी 0 घेऊया. आता फक्त राहिला भागाकार. 10 आणि 120 ला भागितलं 12, 8 आणि 50 ला भागितलं 6.2, 6 आणि 30 ला भागितलं 5, 2 आणि 40 ला भागितलं 20. आता सगळ्यात मोठा कोण दिसतोय, डी. उतरता क्रम मध्ये सगळ्यात मोठा अगोदर घ्यायचा ना, मग डी सगळ्यात मोठा आहे. नंतर 12 बघा, 12, 12 कोण आहे, ए. नंतर 12, 12 नंतर छोटा कोण आहे, 12 नंतर छोटा मोठा आहे बी. आणि सगळ्यात छोटा आहे सी. उतरत्या क्रमामध्ये सगळ्यात अगोदर मोठा घेतला, त्यानंतर त्यापेक्षा छोटा, त्यापेक्षा छोटा आणि सगळ्यात शेवटी सर्वात छोटा. टीएबीसी उत्तर मिळालं आपल्याला. आणि याला जर आपण अपूर्णांकात लिहिलं, 4/2, 5/8, 3/6 आणि सर्वात शेवटी, नाही सर्वात शेवटी 3/6 आहे तो डी ए. इथे 5/6 नाही, इथे काय घ्यायचा, 4/2 डी हा सी. ई ए, ए घ्यायचा. नंतर ए कोण आहे, 12/10. शेवटी सी 5/8. बघा असा सिक्वेन्स लागतोय तो.